तो क्या मालूम है ना? हाँ, जो अंदर रहते तांबे इंजन वाला कसा आहे रिक्षाच्या आतमधलं पार्ट खतरनाक. असं काय तर झालंय बाई. लिंबू फिरवलं कोणी तर वाटतंय. ए झिम्या, काय लपडे करायला लागलायस रे? काय आला ए डोग्या? हॅलो मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये एकदम कडक आले बोलतो कडक आले स्वागत आहे. तर आज आपण काय काय दावलं व्हिडिओ मध्ये फक्त तुम्ही पुढे बघत राहा. खूप दिवसातून व्हिडिओ बनवतो मित्रांनो रिक्षाबाबत, आणि व्हिडिओ रिक्षाचं नव्हतं बनवणार, पण मित्रांनो आज काय झालं माहित नाही. आपलं कोणी लिंबू फिरवलं, आपली गाडी चालूच होत नव्हती. आपण जॉबवरून आलो, मस्तपैकी आलतो, आणि आता आपण जरा गाडी बाहेर काढत होतो. बट काय झालं गाडीला एकदम माहित नाही, आणि गाडी चालूच होत नव्हती. तर तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा. खूप हाल झाले, पावसामध्ये घाम फुटला पूर्ण. बघा हे दिसतंय ना तुम्हाला. तर आपल्याला झपड मामाने आणि उमेददाराने खूप आपल्याला मदत केलेली आहे. पुढे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर अशा रीतीने आपण आता चाललेलो आहे घरी. आपल्याला पुढे आज लय काम आहेत, आणि आपण आता ऑफिसच्या बाहेर आलेलो आहे. बघा असं काय नजर आहे आपल्या ऑफिसच्या बाहेरचा मस्तपैकी सकाळ सकाळी. आणि पण विषय असा आहे की आज वातावरण लय वेगळंच आहे, म्हणजे कडकवालं वातावरण बोलावं लागेल, पण गरम खूप होत आहे. तर अशा रीतीने आपण चाललेलो आहे आता घरी. पुढे बघत राहा, जिथनं जेवढा होईल तेवढा धावण्याचा प्रयत्न करणार आहे भाऊ तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओमध्ये. हा आमचा छत्रपती शिवाजी महाराज तलाव उर्फ कंसामध्ये शीतल तलाव. पाठच्या काही व्हिडिओमध्ये माझ्या हा तलावाचे व्हिडिओ आहेत, त्यावेळेस कसा तलाव होता आणि आता ह्या तलावाचं काय हाल बनवलेत तर तुम्ही बघतच आहात. नक्की काय चाललेलं आहे, कशाचं काम चाललेलं आहे काहीच कुणाला माहिती नाही. सिस्टम अशा आणून ठेवलेल्या आहेत, मशीन आहे तिथे असे मुजवल्या, म्हणजे की पाणी टाकलेलं आहे थोडं ह्या साईडला थोडं त्या साईडला, त्यानंतर मध्येच माती टाकलेलं आहे. इथं आता काय बनवतात आहे कोणालाच काही माहीत नाही. तिकडून ते डांबरवत आणलेले आहेत. आता ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघता येईल, कारण की कोणीही काही बोलतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. पण आता हे दृश्य बघून एवढं वाईट वाटतं, आणि गणपतीच्या आधी हे झालं पाहिजे, कारण की इथे पूर्ण आमच्या आसपासचे सर्व गणपती ते विसर्जनाला येतात. काय दिसत होता तलाव आणि काय झालंय, पण ह्याच्या पुढेही काहीतरी चांगलंच होईल आपण अपेक्षा किंवा आस धरून बसूया. कशासाठी भुकत असेल हा? निवांत आराम करायचा ना. ए डॉग्या, ए डॉगेश बाय, कशासाठी भुकतोयस? अरे कशासाठी भुकतोयस चांड्या? काय आला ए डॉग्या? ए डॉगेश बाय, ए खुजल्या, ए रुसिंग बुसिंग, काय आलं तुला? काय लाय पेन्सिल लय कडक आहे, निवांत खाऊन पिऊन मजेमध्ये. ए झिमेडॉन, झिमेडॉन, ए बगड्या, ए झिम्या, झिम्याची आयटम आली का काय तिकडं बाई? ओच्या गावात कोण आहे? ए झिम्या, काय लपडे करायला लागलायस रे? अशा रीतीने मागापासून वैतागून आपली गाडी काय चालू होईना झाली. बघा आता उम्या भाव आलाय आपला. आता बघू, स्टार्टर गरम होतोय बोलतोय, काय विषय कळना झालाय. वैतागलो अक्षरशः, धक्का देऊन नेन ते आयला जोक असंच झालाय. आता उम्या दादाला बोलवलाय कॉल करून आपण. तर आलाय, बघू पुढे काय होतंय. काय झालं भावा सांग, क्या हो रहा है बता दे. इसको स्टार्टर गरम बहुत हो रहा है. फंस गया लग रहा है स्टार्टर, समझ में नहीं आ रहा है क्या करूं. स्टार्टर मेरे को लगता है बैंडेज गया उसका. हाँ का? हाँ, देखते जाके उधर अभी. बैंडेज बोले तो क्या मालूम है ना? हाँ, जो अंदर रहते तांबे इंजन वाला. इंजन वाला पकड़ नहीं रहा है, खाली ओनली क्या घूम रहा है, स्टार्टर ही घूम रहा है. उसको नहीं पकड़ रहा है, इसको इंजन को वो पकड़ता ना. हाँ, वो साथ में लेके इंजन स्टार्ट करता. देखते हो अभी गॅरेज वाले के पास जाके. कसं आहे रिक्षाच्या आतमधलं पार्ट खतरनाक हो. हे सगळं असतं बघा, आणि आपण गाडी पळवतो, एक जण तुटला ना कार्यक्रम डायरेक्ट. काय उम्या? इंजन आहे, इंजन रिक्षाचं. तर आता प्रकाशभाई आपली गाडी चेक करतात आहे मस्तपैकी. आपण गॅरेजला आलो इथं. असं काय तर झालंय बाई. लिंबू फिरवलं कोणी तर वाटतंय. डॉक्टरलाच म्हणतात ना, दुखणं माहीत असतं त्यातला हे विषय. आणि माझ्या गाडीचं सगळं यालाच माहित आहे कांड. ओ फ्यूज ब्यूज चेक कर ना प्रकाश भाई जो भी है. चाबी बंद चालू कर. करंट उसने देख लिया आ रहा है वो. बंद चालू करो. एवढ्या मेहनतीनंतर गाडी चालू झाली. पाऊस एवढा जोराचा चालू आहे ना, काय सांगू तुम्हाला भाई. आणि पावसात सुद्धा घाम आलाय मला गाडीला धक्का देऊ. शेवटी गेलो तिकडे आणि मेकॅनिक कडून चालू करून घेतले. एवढा खतरनाक पाऊस चालू आहे ना भाई, पण आपली महिना चालू झालेला आहे. आणि असं काय आपला आज दिवसामध्ये कोणीतरी लिंबू फिरवलेला आहे बघा.
तर आज आपण जा धंद्यावरती, कारण की आपण आज ग्राहकांची सेवा करायची. पावसामध्ये रिक्षा भेटत नाही, तर आपण आज धंद्यावरती जाणार आहे. तर रिक्षा फायनली चालू झाली तुमच्या आशीर्वादाने मित्रांनो. बघा